प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। बघा, कालचा फिजिक्सचा पेपर थोडासा आउट ऑफ बॉक्स निघाल्यामुळं मुलं थोडीशी घाबरलेली आहेत, धास्तावलेली आहेत आणि समजत नाहीये आता नेमकं काय करू आणि बोर्डाने असं का केलं असावं। तर कदाचित कॉपीला पूर्णपणे प्रतिबंध व्हावा अशी बोर्डाची अपेक्षा आहे आणि म्हणून असा आउट ऑफ बॉक्सचा पेपर कदाचित निघाला असेल असं मला वाटतं। मग आता आपण केमिस्ट्रीसाठी काय करायचं, तर आपल्याला सगळ्यात महत्वाचं हे लक्षात ठेवा, खूप साऱ्या अभ्यासातून खूप थोड्या गोष्टी विचारल्या जाणार आहे आणि म्हणून तुम्ही असं म्हणून जमणार नाही की मी खूप अभ्यास केला तर त्यातलं काहीच पडलं नाही। तर म्हणून आता तुम्हाला थोडीशी काहीतरी डायरेक्शन यावी अभ्यासाला, म्हणून मी ह्या काही गोष्टी सांगते आहे। आपल्या शिक्षकांनी ह्या गोष्टी आपल्याला वर्षभर सांगितलेल्या आहेत, पण आपण त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं, कारण आपल्याला सवय आहे की तहान लागल्यावरच विहीर खांदायची आणि आपण वर्षभर त्याच्याकडे सिरियसली घेतलं नाही। आता मात्र आपण सिरियसली घेण्याची वेळ आलेली आहे। आता पहिली गोष्ट, अभ्यासाचा सोर्स हा नेहमी तुमचं टेक्स्टबुकच असलं पाहिजे। बोर्डाचं जे टेक्स्टबुक आहे तर ते आधी घ्या, त्याच्याहून स्वतःची वही तयार करा आणि तीच वही तुमच्या अभ्यासाचा सोर्स असली पाहिजे आतापासून पेपरला जाईपर्यंत। आलं का लक्षात? मग त्याच्यात असे पॉइंट लिहून काढा सगळे व्यवस्थित, कारण तुम्हाला नुसतं वाचून सायन्स सब्जेक्ट येणार नाही। दोनदा वाचायचं, त्यानंतर 5 वेळा रिकॉल करायचं आणि 5 वेळा लिहून पाहायचं। मग त्या रिएक्शन असतील, त्या डायग्राम असतील, त्या लॉज असेल, IUPAC नेम असतील, नेम्ड रिएक्शन्स असतील, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्याची जोपर्यंत रायटिंग प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत तुम्हाला येणार नाहीत। वाचून सायन्सचे सब्जेक्ट येत नाहीत, हे लक्षात घ्या। आणि त्याच्यामुळे आपल्या बुद्धीला रिकॉल करण्याची खूप गरज असते आणि ते रिकॉलच तुम्ही करत नाही। एकदा वाचून पेपर लिहिता येणार नाही 10वी सारखा, हे लक्षात घ्या। मग आता बघा, आता आपल्याला काय करायचंय, तर सगळे फिगर्स म्हणजे डायग्राम काढायला जे येणार आहे ना, त्या सगळ्या डायग्राम कलेक्टिव्हली काढा तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये। मग आता त्या शक्यतो हे जे इलेक्ट्रोकेमिस्ट्री चॅप्टर मधले हे जे 4 सेल आहेत ना, स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड SHE, त्याच्यानंतर ड्राय सेल त्याचंच नाव असतं लॅक्लान्सिस सेल, त्याच्यानंतर लेड स्टोरेज सेल आणि H2O2 फ्युएल सेल। तर ह्या सेल मधून शक्यतो एक डायग्राम येईल बघा मुलांनो। तर पहिली काळजी काय घ्यायची डायग्राम काढताना, तर डायग्राम शुड ड्रॉ विथ पेन्सिल। डायग्राम ही नेहमी पेन्सिलनेच काढायची आणि बाकीचं इतर कोणतंही लिखाण पेन्सिलने करायचं नाही, ही पहिली गोष्ट। त्याच्यानंतर डायग्राम शुड बी प्रोपोर्शनेट नीट अँड प्रॉपरली लेबल्ड। त्याला व्यवस्थित लेबलिंग करा, प्रॉपर प्रमाणात करा, खूप छोटी काढू नका, खूप मोठी काढू नका। त्याच्यानंतर तुम्ही जे डायग्राम काढणार आहे ना बाळांनो, त्याला 1 मार्क आहे आणि जे करेक्ट लेबलिंग आहे ना दॅट कॅरीज 1 मार्क, त्याला 1 मार्क असणार आहे। आणि तुम्ही जेव्हा ह्या सेलच्या डायग्राम काढणार आहे ना, तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इलेक्ट्रोड व्यवस्थित दाखवा आणि तिथे जे सोल्युशन तुम्ही दाखवणार आहे त्याच्यामध्ये ते प्रॉपर डीप झालेलं असलं पाहिजे, तुमचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इलेक्ट्रोड। तर ही काळजी ह्या सेलची डायग्राम काढताना घ्यायची आहे। तर बघा, तर अशा सगळ्या कलेक्टिव्हली जे तुमच्या पुस्तकात जे सगळ्या प्रकारचे डिफेक्ट्स आहेत तर त्याची डायग्राम, त्या सगळ्याच्या डायग्राम अशा कंपॅरेटिव्ह काढा। त्याच्यानंतर ह्या सेलच्या डायग्राम काढा, म्हणजे जर डायग्राम काढायला आली तर आपल्याला सहजासहजी त्याचे 2 मार्क्स मिळाले पाहिजे आणि त्याला फार कष्ट लागतात असं मला वाटत नाही आणि म्हणून डायग्राम ह्या कलेक्टिव्हली काढा। असा कलेक्टिव्हली अभ्यास करा बाळांनो। डिफरन्स सगळे कलेक्टिव्हली लिहून काढा, लॉज सगळे कलेक्टिव्हली लिहा, समजतंय का? तर त्याच्यानंतर काही डेफिनेशन्स असतात, त्या डेफिनेशन्स कलेक्टिव्हली लिहा। असं पुस्तक पुढे ठेवून स्वतःचा अभ्यास करा ते लिहून, आणि ज्या डेफिनेशन्स तुम्ही लिहिणार आहात, जे लॉज तुम्ही लिहिणार आहात, तर ते तुमच्या मनाने लिहायचे नाही। पुस्तकात जसं स्टेटमेंट आहे तसं वर्ड टू वर्ड आपलं आलं पाहिजे, त्याला आधी समजून घ्या, मग अप करा। नुसतं न समजता जर पाठ केलं ना तर काहीच तुम्हाला लिहिता येणार नाही। समजून घेऊन असं टप्प्याटप्प्याने त्याला व्यवस्थित मगअप करा, त्याच्यानंतर ते तुम्ही लिहून काढा सगळं व्यवस्थित। जोपर्यंत तुमची रायटिंग प्रॅक्टिस होत नाही तोपर्यंत तुम्हाला पेपरमध्ये काही लिहिता येणार नाही। समजलं? मी हे केलं ते पडलं नाही असं म्हणायचंच नाही बाळांनो, सगळा अभ्यास करायचा। आणि मी तुम्हाला सांगितलेली कॅटेगरी ABC 3 प्रकारची मुलं, तर ज्यांनी काहीच केलं नाही त्यांनी फक्त
पहिला सेक्शन करायचं आहे फिजिकल केमिस्ट्रीचा आणि अप्लाइड केमिस्ट्री एवढंच करायचंय, पण ते भर देऊन चांगलं करा. ओके. आता बघा इलेक्ट्रोकेमिस्ट्री चॅप्टर मधले सेलच्या डायग्राम केल्या. आता तुम्हाला युनिटवर प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि जे ऑलरेडी तुम्ही फिजिक्स मध्ये 11वीला इलेक्ट्रिक करंट थ्रू कंडक्टर ह्या चॅप्टर मध्ये सगळं शिकलेलं आहात, म्हणजे फार काही ते अवघड आहे असं वाटत नाही. याच्यावर एखाद्या मार्काचा प्रश्न येऊ शकतो किंवा आलेला आहे. मग आता तुम्हाला माहिती आहे अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ व्ही दॅट इज इक्वल टू आय आर. मग त्याच्यावरून हा व्ही म्हणजे काय, पोटेन्शियल डिफरन्स, त्याच्यानंतर आय म्हणजे करंट आणि आर म्हणजे रेझिस्टन्स. मग त्याच्यावरून हा रेझिस्टन्स हा काय झाला तर व्ही बाय आय. मग आर कशात मोजतो आपण, ओहम मध्ये मोजतो. रेझिस्टन्स ओहम असं तरी लिहितात, नाहीतर असं ओमेगा त्याचं सिम्बॉल लिहितात. मग ओमेगा बरोबर व्होल्ट पर अँपियर आणि हे अँपियर लिहिताना आपण ए इनव्हर्स लिहिलं, म्हणजे हे झालं रिलेशन कशामधलं तर रेझिस्टन्स, पोटेन्शियल डिफरन्स आणि करंट मधलं. त्याच्यानंतर मग जेव्हा तुम्ही याचा रेसिप्रोकल घेणार आहे, रेसिप्रोकल ऑफ रेझिस्टन्स दॅट इज कॉल्ड ॲज कंडक्टर, त्याला काय म्हणायचं कंडक्टर. मग याचं 1 ओहम एकतर असं लिहिता येईल, असं लिहिता येईल किंवा ओहम इनव्हर्स असं लिहिता येईल आणि ओहम इनव्हर्सलाच म्हणतात सिमेन्स. काय म्हणायचं त्याला, सिमेन्स. मग आता बघा आपल्याला ह्या सिमेन्सचं असं पण तुम्हाला विचारलं जाईल की सिमेन्स दॅट इज इक्वल टू ओहम इनव्हर्स दॅट इज नथिंग बट, आता याच्या उलट लिहिलं आपण की व्ही रेस टू -1 आणि ए रेस टू 1. मग हेच कसं लिहिता आलं तर कुलम इंटू व्ही रेस टू -1 एस रेस टू -1. सी म्हणजे काय, कुलम. आता बघा आता शिकायचं रेझिस्टिव्हिटी. मग रेझिस्टन्स हा लांबीच्या समप्रमाणात, समजा असं कंडक्टर असेल आणि त्याची जी लांबी आहे ती एल ही लांबी आहे आणि हा त्याचा ए हा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे, स्मॉल ए. मग रेझिस्टन्स हा लांबीच्या डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शनच्या इनव्हर्स प्रपोर्शन मध्ये बदलतो. मग टू रिमूव्ह दिस प्रपोर्शनॅलिटी साइन वी हॅव टू पुट कॉन्स्टंट अँड दॅट कॉन्स्टंट रो दॅट इज कॉल्ड ॲज रेझिस्टिव्हिटी. मग आता बघा ही रेझिस्टिव्हिटी ही रो जर तुम्हाला त्याचा फॉर्म्युला घ्यायचा झाला तर रो बरोबर आर इंटू ए डिव्हायडेड बाय एल आणि त्याच्यावरून त्याचं युनिट जर काढायचं झालं तर ते येतं ओहम इंटू मीटर. हे झालं रेझिस्टिव्हिटीचं युनिट. आणि जर आपण याची लांबी ही 1 सेंटीमीटर घेतली आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन पण 1 मीटर स्क्वेअर घेतला तर हे जर दोन्ही 1 टाकलं तर आर बरोबर रो येणार आहे. म्हणजे रेझिस्टिव्हिटी म्हणजे काय असतं तर युनिट लेंथ, एकला काय म्हणायचं युनिट लेंथ आणि युनिट एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ज्या कंडक्टरचं असेल त्याची रेझिस्टिव्हिटी म्हणजेच काय तर त्याचा असलेला रेझिस्टन्स. म्हणजे रेझिस्टिव्हिटी दॅट इज अ रेझिस्टन्स ऑफ ए कंडक्टर हॅव्हिंग युनिट लेंथ अँड युनिट एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आणि हे रेझिस्टिव्हिटीचं याचा युनिट आहे. समजलं का. आता बघा आता घ्यायची कंडक्टिव्हिटी. मग आता तुम्हाला माहितीये की हा जो तुमचा इलेक्ट्रिकल कंडक्टन्स आहे तो रेझिस्टन्सच्या इनव्हर्स प्रपोर्शन मध्ये बदलतो. मग जर तुमचा रेझिस्टन्स लांबीच्या डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शनच्या इनव्हर्स प्रपोर्शन मध्ये बदलतो तर हे उलट बदलणार आहे. कंडक्टन्स हा एरिया ऑफ क्रॉस सेक्शनच्या डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये आणि लेंथच्या इनव्हर्स प्रपोर्शन मध्ये बदलणार आहे. आणि इथलं प्रपोर्शनॅलिटी साइन काढून टाकायला जो कॉन्स्टंट आपण पुट केला हा स्मॉल के त्याला म्हणायचं कंडक्टिव्हिटी. आणि मग आता बघा कंडक्टिव्हिटी के बरोबर काय झालं तर तुमचं याचं थोडक्यात के बरोबर 1 रो. रेसिप्रोकल ऑफ रेझिस्टिव्हिटी दॅट इज कॉल्ड ॲज कंडक्टिव्हिटी. मग त्याचं युनिट पण 1 झालं कंडक्टिव्हिटीचं, स्मॉल केचं युनिट ओहम इंटू मीटर. मग हेच कसं लिहिलं ओहम इनव्हर्स मीटर इनव्हर्स. आता 1 ओहमला आपण टाकतो सिमेन्स म्हणून हे सिमेन्स आणि 1 मीटर हे मीटर इनव्हर्स. तर आता या पद्धतीने या चारही कन्सेप्ट नीट करा. रेझिस्टन्स, कंडक्टन्स, रेझिस्टिव्हिटी आणि कंडक्टिव्हिटी. समजलं का. त्याच्यावर कशाचंही युनिट किंवा कशाचाही फॉर्म्युला तुम्हाला 1 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो. आता हा तुमच्या पुस्तकातला चार्ट बघा काळजीपूर्वक आणि त्याला नीट लर्न करा. असं बेसिकली व्यवस्थित चारही कन्सेप्ट जर तुमच्या क्लिअर झालेल्या असतील तर तुम्हाला कशाचाही युनिट कशाचाही फॉर्म्युला विचारला तरी तो तुम्हाला लिहिता येईल. तर बघा विद्यार्थ्यांनो
मी तुमचा इलेक्ट्रोकेमिस्ट्री हा चॅप्टर सोपा करण्याचा प्रयत्न केलेला आहे। अगदी 5-10 मिनिटात तुम्हाला कशावर फोकस करायचं, काय करायचं याची डायरेक्शन मिळून जाईल। न्यूमरिकल्स तर मी सांगितलेलेच आहेत कसे करा। तर या पद्धतीने इलेक्ट्रोकेमिस्ट्री चॅप्टर हा कमी वेळात प्रिपेअर करा। जर व्हिडिओ आवडला लाईक करा, त्यानंतर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, कमेंट टाकायला आणि लाईक करायला कंजूशी करू नका। चॅप्टरला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील। ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडी अँड एक्झाम. बी काम अँड कूल अँड डू स्टडी प्रॉपरली. All the best and thank you for watching this whole video.